Hello students, in the last lecture of periodic table we discussed about the basic knowledge of periodic table. What are the groups, what are periods, how many periods are present, how many groups are present in modern periodic table, and we deal with basic groups and blocks, S block, P block and D block. And we also discussed in previous lecture the general electronic configuration of all the groups except D block elements. लास्ट लेक्चरमध्ये आपण फक्त बघितलं होतं की जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. डी ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी काही याच्याबद्दल बोललो नव्हतो, तर आज फक्त डी ब्लॉकवरती फोकस करूयात आपण. हे जे एलिमेंट आहेत, these elements are of D block and these are also known as transition elements. या D block एलिमेंट्सला दुसरं नाव काय असतं? ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये किती सिरीज असतात म्हणून सांगितलं होतं? 4 सिरीज असतात, पण 4 सिरीजपैकी 3 सिरीज ज्या आहेत त्या कंप्लीट असतात आणि जी 4th सिरीज आहे ती 4th सिरीज काय असते? इनकम्प्लीट असते. ही जी पहिली सिरीज आहे डी ब्लॉकची, ही सिरीज, या सिरीजचं नाव काय असतं? 3D सिरीज. दिस इज 3D सिरीज. दिस इज 4D अँड दिस 5D. या 3 सिरीज असतात, पूर्णपणे कंप्लीट असतात. दिज आर नोन ॲज डी ब्लॉक एलिमेंट्स. आपल्याला जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फक्त लक्षात ठेवण्याची गरज कुठले? 3D एलिमेंट्सचं. कुठल्या सिरीजचे एलिमेंट्सचं? 3D सिरीजचे एलिमेंट्सचं. कारण 12thमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला हे बऱ्याच ठिकाणी कामाला येतं यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मी प्रत्येकाचं इथं लिहितो आणि स्पेशली फोकस कुठं करायचं? क्रोमियम आणि कॉपरच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरती. मी इथं सिरीजमध्ये लिहितो स्कँडियम टू झिंकचं एक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहितो आणि त्यानंतर एक या 2 सिरीजमधले ठराविक एलिमेंट आहेत, ते ठराविक एलिमेंटचं एक लिहायचं. सुरू करूयात आपण स्कँडियमपासून. हा जो स्कँडियम आहे, स्कँडियमचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 3D1 4s2. 3D1 4s2. स्कँडियम नंतर कोण आहे? टायटॅनियम. टायटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? फक्त तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. काय करा तुम्ही? एस ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? इथं 2. हे 2 फिक्स राहू द्या. फक्त चेंज कुठं करायचा? डीमध्ये. प्रत्येक स्टेपमध्ये 1 इलेक्ट्रॉन इन्क्रीज करत चला. काय होईल नेक्स्ट? टायटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3D2 4s2. स्कँडियम, टायटॅनियम नंतर कोण आहे? व्हॅनेडियम. व्हॅनेडियमचं काय होईल? 1 2 3 3D3 4s2. नंतर कोण आहे? व्हॅनेडियम नंतर क्रोमियम. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन याच्यानुसार काय यायला पाहिजे? 3D4 4s2. बरोबर. याला म्हणतात एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. काय म्हणतात? एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, की जे की आपल्याला अपेक्षित आहे याच्यानुसार येणं. पण होतं काय? ज्यावेळेस ऑब्झर्वेशन केलं गेलं, आफ्टर ऑब्झर्वेशन क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3D4 4s2 हे नसून आढळलं काय? 3D5 4s1. सपोज CET लेवलला प्रश्न विचारतात, एक्सपेक्टेड अपेक्षित आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण केल्यानंतरचं हे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, दिस इज एक्सपेक्टेड and this is observed electronic configuration. हे असं का होतं ते ऐका. इथं एक आहे 3D आणि एक आहे 4s. ऐका आणि सोडून द्या फक्त. होतं काय? या दोघांमध्ये डी आणि एसमध्ये एनर्जीचा जो गॅप आहे, गॅप तो कमी असतो आणि एनर्जीचा गॅप कमी असल्यामुळं यसमधील 1 इलेक्ट्रॉनकडे जंप मारतो. असं
त्यामुळे 3d5 4s1 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं. मग तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉन इकडून का असा जंप मारत नाही? बरोबर आहे, का मारत नाही? ही जी एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटलची जी कॅपॅसिटी आहे किंवा जी क्षमता आहे ती 2 इलेक्ट्रॉनची असते. 2 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये नसतात. द मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ एस ऑर्बिटल इज ऑफ कंटेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन असतात? 2. त्यामुळं डीमधून इकडे इलेक्ट्रॉन न येता एसमधून इकडे इलेक्ट्रॉन जंप मारतो. इथून पुढं ज्यावेळेसही तुम्हाला कधी कोणी विचारेल क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, तर ऑलवेज ऑब्झर्व्ड सांगायचं. कुठलं सांगायचं? ऑब्झर्व. 3d5 4s1. एक्सपेक्टेड जर उल्लेख जर केला, एक्सपेक्टेड सांगा म्हणून, तर 3d4 4s2. पण ज्यावेळेस तुम्हाला काही विचारलेलं नसणार, एक्सपेक्टेडही दिलेलं नसेल आणि ऑब्झर्वड दिलेलं नसेल, तर कन्सिडर कुठलं करायचं? ऑब्झर्व. नेक्स्ट, क्रोमियम नंतर कोण आहे? मॅंगनीज. मॅंगनीजचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? 3d5 4s2. मॅंगनीज नंतर Fe, आयरन 3d6 4s2, कोबाल्ट 3d7 4s2, निकेल 3d8 4s2. निकेल नंतर हेही लक्षात ठेवा, एक कॉपर. कॉपरचं यायला काय पाहिजे होते, म्हणजे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कॉपर इज व्हॉट? 3d9 4s2. बट इथलंच रिझन इथं ॲप्लाय होतं. देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कॉपर बिकम्स 3d10 4s1. You always remember that thing. Chromium has electronic configuration this and copper has this. I will put here star mark, here also star mark. Last but not least, which? Zinc. इथपर्यंत विजिबल आहे. झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येतं? 3d10 4s2. हे तुम्हाला इट इज नेसेसरी टू रिमेंबर. हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही फोकस कशावरती करायचं? फोकस ऑन दिस क्रोमियम विच 3d5 4s1 अँड झिंक कॉपर 3d10 4s1. दिस इज ऑल अबाउट जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ विच एलिमेंट? 3D सिरीज एलिमेंट्स. हे झाले 3D सिरीज एलिमेंट्सच्या बाबतीत. आता हे जे 4D आणि 5Dमध्ये फक्त ठराविक एलिमेंट्स आहेत त्यांचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लक्षात ठेवा. 5Dमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं फक्त हे पॅलॅडियम, सिल्वर अँड कॅडमियम. पॅलॅडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4d10 5s0. 5s0. This is electronic configuration of palladium. Silver has electronic configuration 4d10 5s1. 5s1 and cadmium 4d10 5s2. This box is important. This box helps us in coordination compound when we discuss hybridization of complex compounds. हा जो बॉक्स आपल्याला कधीमध्ये त्याला येणार? ज्यावेळेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण 12th मध्ये बघू, त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं असतं. तिथं आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कामाला येतं. आणि 5Dमध्ये फक्त याचं लक्षात ठेवा तुम्ही, या दोघांचं प्रत्येकांचंही ठेवा लक्षात. दिस इज प्लॅटिनम. The electronic configuration of platinum is what? 5d9 6s1. Au 5d10 6s1 and Hg
5d10 6s2. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे. कॉपी करू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून. ओके, this is all about basic knowledge of periodic table. Now we switch on next topic of periodic table, which is screening effect or shielding effect. Next topic or next point of periodic table is shielding effect, shielding or screening effect. ऐकून आहात कधी शिल्डिंग इफेक्ट बद्दल, स्क्रीनिंग इफेक्ट बद्दल? ऐका काय असतं. शिल्ड म्हणजे काय? हां, शिल्ड म्हणजे तर आपण काय सगळं ढाल वापरतो शब्द. ॲक्च्युली मिनिंग और फंक्शन ऑफ शिल्ड, फंक्शन ऑफ शिल्ड काय असतं? प्रोटेक्शन. शिल्ड म्हणजे काय? प्रोटेक्शन करणं. काय करणं? प्रोटेक्शन करणं. तर हे प्रोटेक्शन काय फंड आहे तो ऐका. वी नो दॅट इन द स्ट्रक्चर ऑफ ॲटम, एखाद्या ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये, ॲटममध्ये काय काय असतं? न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स, बरोबर. सपोज एखादा ॲटम आहे आणि ॲटमचं हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसवरती चार्ज कुठला असतो? सोडा, मी अगोदर बेसिकपासून सुरू करतो. जो हे ॲटम आहे, ज्याला की आपण अणू म्हणतो, ॲटममध्ये एक असतं न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या सभोवताली इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करायला असतं, गोल फिरायलेले असतं. म्हणजे न्यूक्लियस असतं ॲक्च्युली. जोही एखादा ॲटम आहे त्या ॲटममध्ये न्यूक्लियस असणार आणि न्यूक्लियसच्या सभोवताली कोण असणार? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. बट इन न्यूक्लियस 2 पार्टिकल्स आर प्रेझेंट. न्यूक्लियसमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं माहिती आहे? बरं, ॲटमचे घटक कुठले कुठले आहेत माहिती आहेत? ॲटमचे घटक असतात प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. These 3 particles are present in an atom: proton, neutron and electron. Electrons revolving around nucleus, and these proton and neutron are placed at the center or at the nucleus. हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे प्रेझेंट असतात? न्यूक्लियस. बरं, हे मला सांगू शकता प्रोटॉनवरती चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. प्रोटॉनवरती चार्ज पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला असतो? आणि न्यूट्रॉन चार्जलेस. न्यूट्रॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, म्हणजे चार्ज झिरो मी कन्सिडर करू. काही नाही म्हणजे काय? झिरो. मग मला सांगा न्यूक्लियसमध्ये कोण कोण असणार म्हणून सांगितलेलं आहे मी? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग या न्यूक्लियसवरती चार्ज कोणता येईल? न्यूक्लियसमध्ये कोण आहे? एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. मग न्यूक्लियसवरती चार्ज कुठला येईल? पॉझिटिव्ह. कारण न्यूट्रॉनवरती चार्ज आहे का? चार्ज कोणावरती प्रेझेंट आहे फक्त? आणि प्रोटॉनवरती कुठला चार्ज आहे? मग मला असं म्हणता येईल न्यूक्लियसवरती चार्ज कुठला असणार? पॉझिटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज काय असणार? निगेटिव्ह. हे न्यूक्लियस, तर मी इथे लिहितो मी हे न्यूक्लियस. हे न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज हे असणार आणि न्यूट्रॉन ही असणार, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि या न्यूक्लियसच्या सराउंडिंग
हे ऑर्बिट म्हणतात, त्यांना काय म्हणतात? ऑर्बिट, किंवा यांना शेल्स म्हणतात, शेल ही म्हणतात, ऑर्बिट और शेल. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या सभोवताली हे इलेक्ट्रॉन्स फिरायलेले असतात त्या ऑर्बिटमध्ये. मग होतं काय, ॲटममध्ये काय काय असणार मग? एक न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या सभोवताली हा ऑर्बिट, आणि या ऑर्बिटला शब्द काय आहे? शेल. आणखीन एक महत्त्वाचं, हे ज्या शेल आहेत, शेल, या शेलमध्ये सबशेल असतात. काय असतात? सबशेल. या सबशेलमध्ये असतात ऑर्बिटल. काय असतात? ऑर्बिटल. आणि या ऑर्बिटलमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. शेल, सबशेल काय असतं ते ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिस्कस करूयात आपण. ॲटममध्ये काय काय असणार? ही सराउंडिंग ऑर्बिट म्हणतात, किंवा याला दुसरा शब्द काय आहे? शेल. या शेलमध्येच काय असणार? सबशेल. या सबशेलमध्येच काय असणार? आणि ऑर्बिटलमध्ये काय असणार? जर तुम्हाला प्रश्न विचारला ॲटममध्ये इलेक्ट्रॉन कशामध्ये असतो, तर कशामध्ये असणार? ऑर्बिटलमध्ये. कशामध्ये असणार? ऑर्बिटलमध्ये. हे झालं ॲटमचंच थोडंफार स्ट्रक्चर. आपल्याकडं ऑर्बिटलची थोडी माहिती देतो मी तुम्हाला. ऑर्बिटल, ह्या ज्या ऑर्बिटल आहेत त्या 4 असतात. एक एस ऑर्बिटल, एक पी ऑर्बिटल, डी अँड एफ. या 4 काय आहेत? मेन ऑर्बिटल. जी एच हे असतं. ऑर्बिटल काय आहेत? एस, पी, डी आणि एफ. या 4 ऑर्बिटल्स आहेत. मग या ऑर्बिटलमध्ये काय असणार? इलेक्ट्रॉन्स. मी हेही सांगतो तुम्हाला, मी इथंच कंप्लीट करतो. जी कॅपॅसिटी असते, कॅपॅसिटी ऑर्बिटलची, मग तुम्हाला प्रश्न असाही पडेल कधी कधी की एस ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, पी ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असतात, डीमध्ये किती आणि एफमध्ये किती. म्हणजे कॅपॅसिटी लक्षात ठेवायची. इथं लिहितो एस ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 2. आणि एस ऑर्बिटल अशी रिप्रेझेंट करतात, हे 2 इलेक्ट्रॉन. नंतर एस नंतर कुठले ऑर्बिटल आहे? पी. पीमध्ये मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 6 इलेक्ट्रॉन. तुम्हाला सांगितलेलं आहे मी, पी ऑर्बिटलमध्ये किती बॉक्स असतात? 1 2 3 4 5 6. डीमध्ये जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन असू शकतात. किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 10. आणि डी ऑर्बिटल तुम्हाला मी सांगितलेलं किती बॉक्स असतात त्याच्यामध्ये? 5 बॉक्सेस आर प्रेझेंट इन डी सबशेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे इथपर्यंत विजिबल आहे. आणि एफमध्ये किती असणार? एफमध्ये 14 असणार. 14 मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स असणार. मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स. एफ सबशेलमध्ये किती बॉक्स असतात माहिती आहे? 1 2 3 4 5 6 7 3 4 5 14 इलेक्ट्रॉन्स मॅक्सिमम कपॅसिटी झाली. मग मला असं म्हणता येईल का? लक्ष द्या, काय म्हणता येईल का? हे इलेक्ट्रॉन प्रेझेंट कुठे आहेत? ह्या ऑर्बिटल कुठे प्रेझेंट आहेत? आणि सबशेल कुठे प्रेझेंट आहेत? आणि शेल म्हणजेच काय? मग असं मला म्हणता येईल का ऑर्बिटमध्येच काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. ऑर्बिटमध्येच काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. हे कॉपी करा व्हिडिओ पॉज करून. आता डिस्कस करूयात स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय किंवा शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय. हे तर माहिती झालं, न्यूक्लियस काय असतं, ऑर्बिट काय असतं आणि इलेक्ट्रॉन काय असतं. एखाद्या ॲटमचं हे काय आहे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या सभोवताली ऑर्बिट असतात. ही एक ऑर्बिट आहे, ही एक ऑर्बिट आहे. मी पूर्ण ड्रॉ करत नाही, हा पार्ट पूर्ण सर्क्युलर असतो, फक्त अर्धवट पार्ट मी ड्रॉ करतो इथं.
आणि याच्यामध्ये काय असतात, ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन असतात फिरायलेले. सपोज मी हे इलेक्ट्रॉन मी इथं दाखवतो. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह. न्यूक्लियसवरती चार्ज पॉझिटिव्ह. मग मला सांगा, इथंही इलेक्ट्रॉन आहे, इथंही इलेक्ट्रॉन आहे, यांच्यावरती चार्ज काय आहे. नाव दिस न्यूक्लियस हॅज पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन ऑर न्यूट्रॉन. प्रोटॉनमुळे याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे. मग या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये काय कुठल्या प्रकारचं फोर्स येईल का, अट्रॅक्शन रिपल्शनचं वगैरे काय असेल का, असणार. कारण न्यूक्लियसवरती चार्ज कुठला आहे, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे. मग यांच्यामध्ये अट्रॅक्शन असणार. काय असणार, अट्रॅक्शन. होतं काय बघा, हा जो न्यूक्लियस आहे, दिस न्यूक्लियस एक्झर्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन दीज इलेक्ट्रॉन्स. मला सांगा, या दोघांपैकी इनर ऑर्बिट कोणती असेल आणि आउटर ऑर्बिट कुठली असेल. दिस इज इनर, दिस इज आउटर. दिस इज इनर ऑर्बिट, दिस इज आउटर ऑर्बिट. न्यूक्लियस exerts force of attraction on this. मला सांगा, हा जर न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनवरती जर अट्रॅक्शन दर्शवत असेल, अट्रॅक्शन म्हणजे काय, खेचणं स्वतःकडे, समजतं. मग ज्यावेळेस हा न्यूक्लियस या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला, म्हणजे कुठल्या इलेक्ट्रॉनला, आउटर ऑर्बिट इलेक्ट्रॉनला ज्यावेळेस स्वतःकडे अट्रॅक्ट करणार, खेचणार, त्यावेळेस होतं काय बघा, हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस न्यूक्लियसच्या जवळ येत असतो, जवळ येत असताना रस्त्यामध्ये कोण आहे, 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज कुठला आहे, मग याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे आणि याच्यावरतीही चार्ज काय. मग हे 2 इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियस जवळ येऊ देतील का, नाही. कारण याच्यामध्ये काय होणार, रिपल्शन. आणि रिपल्शन झाल्यामुळं काय होणार, हा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन दूर ढकलणार, समजतं. मग इथं काय झालेलं आहे, थोडं काय झालेलं आहे इथं, हे समजतं का तुम्हाला. इथं होतं काय, हे जे 2 इनर इलेक्ट्रॉन आहेत, कोणते इलेक्ट्रॉन, इनर, हे 2 इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या अट्रॅक्शन फोर्सपासून वाचवतायत. कशा प्रकारे वाचवतायत, ज्यावेळेस हा न्यूक्लियस याला ओढणार, ओढत असताना हे दोघांना ढकलणार. मग या न्यूक्लियसचं याच्यावरती अट्रॅक्शन फोर्स काम करेल का, नाही. हे झालं केमिस्ट्रीच्या बाबतीत. आता हेच जर मला डेली नॉलेजमध्ये किंवा डेली आपल्या व्यवहारामध्ये समजावून सांगायचं असेल तर लक्ष द्या, मी कसं समजावून सांगतो. सपोज आपल्या सिटीमध्ये रजनीभाई आले, रजनीकांत. मग मला सांगा, आणि तुम्हालाही जायचं रजनीकांतला बघायला, आणि तुमचा सपोज क्लास आहे, त्या क्लासमुळे किंवा कुठल्या दुसऱ्या कामामुळे तुम्हाला रजनीकांतची मीटिंग होते एका सिटीमध्ये, किती, सपोज 8 वाजता किंवा सपोज 7 PM, संध्याकाळी 7 वाजता रजनीकांत एका हॉटेलचं उद्घाटनासाठी येणार होता. आणि बाय फॉर्च्युनेटली तुम्हाला कुठल्या तरी कामामुळं काय झालं, 7 वाजता तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तिथं. तुम्ही गेलात किती वाजता, सपोज तुम्ही 7:15 तुम्ही तिथे एंट्री मारलात. मग मला सांगा, इथं रजनीकांतच्या सभोवताली काय असणार, पूर्ण गर्दी असेल की नाही लोकांची. जसे की तुम्ही जसं बघायला जाणार रजनीकांतला, तसे तुमच्या अगोदर काहीतरी उत्सुक असणार रजनीकांतला बघण्यासाठी. मग ही रजनीकांतला बघण्यासाठी इथं गर्दी असणार, ही गर्दी माणसांची, बरोबर. आणि तुम्ही 7:15 वाजता गेलात, 7:15, मग तुम्ही कुठं थांबणार, इथं कुठंतरी थांबणार तुम्ही, हे यू असणार तुम्ही. मग मला सांगा, आणि जर तुम्ही जर पुढं जाण्याचा प्रयत्न केलात, गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल, इथले लोक धक्का देणार तुम्हाला. मग मला असं म्हणता येईल का, हे जे आहेत ते इनर आहेत, इनर इलेक्ट्रॉन, आणि तुम्ही जे आहात ते काय आहात, आउटर.
मग मला असं म्हणता येईल का, हे जे इनर ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन आहेत किंवा इनर ऑर्बिटलमधले जे गर्दी आहे, हे तुम्हाला रजनीकांतच्या जवळ येण्यापासून दूर ढकलतायत. बरोबर, हीच कंडिशन कुठं झालेली आहे. इथं हा रजनीकांत, इथं तुम्ही, ही गर्दी. तुम्ही रजनीकांतकडे येण्याचा प्रयत्न करताय, पण हे ही गर्दी काय करते, तुम्हाला दूर ढकलते. हा जो सर्व प्रकार आहे, या सर्व प्रकारालाच काय म्हणतात, शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. प्रोटेक्ट करतायत. प्रोटेक्ट, शिल्ड म्हणजे प्रोटेक्ट, स्क्रीन म्हणजे करणे का म्हणजे झाकून ठेवणे. म्हणजे तुम्हाला न्यूक्लियसपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करतायत, न्यूक्लियसच्या जवळ येऊ देत नाहीत. आणि केमिस्ट्रीमध्ये सांगायचं झालं तर काय सांगता येईल, न्यूक्लियसचं जे अट्रॅक्शन फोर्स आहे त्याच्यापासून वाचवतायत किंवा प्रोटेक्ट करतायत कोण, हे इनर इलेक्ट्रॉन. कोणाला, आणि हा जो पूर्ण प्रकार आहे किंवा हा जो पूर्ण फिनॉमिनॉन आहे, यालाच आपण काय म्हणतो, शिल्डिंग ऑर स्क्रीनिंग इफेक्ट. आता राहिला प्रश्न डेफिनेशनचा, समजून घ्यायचं फक्त. डेफिनेशन लिहून देतो, काय नाही. समजलं तुम्हाला. ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कोणत्या ॲटममध्ये असते ते ऐका. कोणत्या ॲटममध्ये, मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स. कसे ॲटम्स पाहिजेत, मल्टी इलेक्ट्रॉन. मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम, की ज्या ॲटममध्ये एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे मोर दॅन 1 इलेक्ट्रॉन आर कॉल्ड मल्टी इलेक्ट्रॉन. इथे किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत तुम्हाला, 3. मग डेफिनेशन लिहितो मी इथं, डेफिनेशन स्क्रीनिंग इफेक्टची. इन मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम inner electrons protect म्हणा किंवा protect or shield outer electron from nuclear charge. And this phenomenon are called shielding or screening effect. समजतं. आणखीन एक वेळा रिपीट करतो, 1 more टाईम. डेफिनेशनवरती जायचं नाही, डेफिनेशन फक्त नोट सुंदर बनवण्यासाठी असते. शिल्डिंग म्हणजे काय, आउटर इलेक्ट्रॉनला कोणापासून वाचवायचं आहे, न्यूक्लियसच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. न्यूक्लियसच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. हे कोण करत असतं, इनर इलेक्ट्रॉन. कोण करत असतं. मला एक सांगा, शिल्डिंग इफेक्ट जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, शिल्डिंग इफेक्ट इज ड्यू टू इनर इलेक्ट्रॉन और आउटर इलेक्ट्रॉन. शिल्डिंग इफेक्ट कोणामुळे असतो, इनर इलेक्ट्रॉनमुळं. शिल्ड कोण करतं, शिल्ड म्हणजे बचाव कोण करतं, इनर. कोणाचं करतं, आउटर मोस्ट. समजतं. आणखीन एक इथं पॉईंट लिहितो, इम्पॉर्टंट आहे तो ही पॉईंट. महत्त्वाचा पॉईंट आहे. ओनली इनर इलेक्ट्रॉन्स स्क्रीन और shield outer electrons. याचा अर्थ काय समजतो, जे इनर इलेक्ट्रॉन आहेत तेच फक्त कोणाला वाचवू शकतात, आउटर इलेक्ट्रॉनला. आउटर इलेक्ट्रॉन इनरवरती इफेक्ट करत नाहीत. का करत नाहीत माहिती आहे, न्यूक्लियसच्या जवळ कोण आहे, इनर आहे. आउटर कुठे आहे, लांब आहे ना, बरोबर आहे.
मग हा न्यूक्लियस चार्ज इकडं टाकणार आहे, पण अगोदर रस्त्यामध्ये कोण आहे? हे दोघंजण. त्याच्यामुळं हे दोघंजण याला अडवतात, दोघंजण याला अडवतात. त्यामुळं हे दोघंजण याचं शिल्डिंग करतात. हा या दोघांची शिल्डिंग करत नसतो. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ओन्ली इनर इलेक्ट्रॉन्स, फक्त जे आतमधले इलेक्ट्रॉन आहेत तेच काय करू शकतात? शिल्डिंग. आउटर इलेक्ट्रॉन शिल्डिंग करू शकत नाहीत. समजतं? कॉपी करा व्हिडिओ पॉज करून. ओके, हे झालं स्क्रीनिंग इफेक्ट काय असतं, समजलं? स्क्रीनिंग इफेक्ट काय? स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे फक्त एवढंच की बाहेरच्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या जवळ येऊ द्यायचं नाही. आणि हे कोण येऊ देत नाहीत? आतमधले इलेक्ट्रॉन. हे लक्षात ठेवण्यापेक्षा रजनीकांतचं लक्षात राहील उदाहरण. रजनीकांतचं गर्दी आपल्याला ढकलणार, पुढं जाऊ देणार नाही. स्क्रीनिंग 2 प्रकारची असते. किती प्रकारची असते? स्क्रीनिंग 2 प्रकारची असते. ती स्क्रीनिंग 2 प्रकारची काय असते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.